विखे पाटील यांनी असं म्हणले की मराठा अभ्यासिकांनी त्यांना भेटायला यावं, त्यांचं असं म्हणणं योग्य आहे का? हे बघा, सन्माननीय मंत्री महोदयांनी ज्या ज्या लोकांनी त्या GR वर आक्षेप घेतलाय त्यांना चर्चेसाठी बोलवल्यात अशा बातम्या आलेल्या आहेत. पण माझं मंत्री महोदयांना एक माझं म्हणणं आहे, मराठवाड्यातला जो काही मराठा आहे तो कुणबी होता पूर्वाश्रमीचा OBC मध्ये, म्हणजे हैदराबाद गॅझेटेडमध्ये, तर तो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीच आहे अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीचा GR तुमचा काढायला तुमचा अधिकार आहे का? एक मराठा समाज हा कुणबीच आहे असं GR मध्ये नोंदवण्याचा तुमचं ज्युरिस्डिक्शन आहे का, किंवा तुम्ही ते तुमच्या अधिकार क्षेत्रात येते का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला जो काही GR दिलेला आहे तो दिशाभूल करणारा आहे. आमची अशी अपेक्षा होती की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी समजून OBC दाखले देण्यात यावेत, पण ते तसं होताना दिसत नाही. 2001च्या कायद्याचा त्यात उल्लेख आहे. माझ्या अजून एक राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विचारणा आहे की साहेब, मराठवाड्यामध्ये 8,500 गाव आहेत, त्यापैकी केवळ 1,500 गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. उरलेल्या 7,000 गावांमधल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी नोंदी देऊ शकणार आहात का? या प्रश्नाचे उत्तर देणार असाल तर आम्ही तुमच्याकडे चर्चेला येऊ, आणि मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय करू शकताय का हेही आम्हाला बघायचं आहे. नक्की तुमचा प्रस्तावाचा विचार आम्ही करू शकतो.